नमस्कार, मी सुरेखा डिझाईनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण फोरटक्स ब्लाऊज कटिंग करणार आहोत आणि माप पण खूप मोठं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एकदा कटिंग करून बघा तुम्ही कसं आहे ते आणि त्यानंतर सांगा मला. तर मग चला मग ब्लाऊज दाखवते मी तुम्हाला कसं आहे ते. तर हे बघा अशा प्रकारे हे ब्लाऊज आहे मोठं. तर तुम्ही साईज बघू शकाल. बाही पण खूप मोठी आहे. साधारण त्यांनी 1.5 मीटर कपडा दिला आहे आणून. हे बघा 40चं माप आहे आणि कमर 8.5चं आहे. 8.5 8 34चं कमर आहे आणि 40ची छाती आहे आणि बाही पण खूप मोठी आहे, उंची पण मोठी आहे. बाही साधारण हे बघा 23.5ची बाही आहे. खूप मोठी उंची आहे याची. 16ची उंची आहे. हे बघा 16ची उंची आहे याची आणि साधारण गळा त्यांनी 11चा घ्यायला लावला आहे. हे बघा इतका गळा घ्यायला लावला आहे त्यांनी, मार्क करून दिलं इथं. तर हे शिवलेलं ब्लाऊज बघा, अजिबात त्याला फिनिशिंग पण नाही आहे आणि बायका इतकं म्हणजे मला हे करतात का ब्लाऊज व्यवस्थित शिवा म्हणजे शिलाई कमी द्यायची असली ना तर असंच कामं चालू राहतात ना. आता हे बघा त्याला फिनिशिंगसुद्धा नाही आहे, तरी पण यांना असं वाटतं खूप छान शिवलं आहे हे. तर आता मी हे फोरटक्स घेणार आहे. त्यांनी हे प्रिन्सेस कट शिवलेलं आहे, पण मी आता इथं फोरटक्स घेणार आहे. तर हे बघा हे अस्तर आहे आणि हा कपडा दिला आहे त्यांनी, साधारण 1.5 मीटर कपडा दिला आहे. तर याचा आपल्याला ब्लाऊज शिवायचं आहे फोरटक्स. बॅक हुक आहेत आणि पुढून पॅक गळा आहे. सगळ्यात पहिले आपल्याला इथं उंची टाकून घ्यायची आहे. पूर्ण उंची 16 आहे. 1 इंच मार्जिन. शोल्डर टाकायचं आहे. इथं शोल्डर मोजून घेते मी, कारण गळा डीप आहे इथं. तर तयार शोल्डर 2च आहे. इथं मी 5.5 टाकणार आहे शोल्डर. अशा प्रकारे मुंडा टाकायचा आपल्याला. मुंडा घेर जो आहे बघा, हा जो मुंडा घेर आहे हा टाकायचा आहे. तर मुंडा घेर किती आहे, साधारण 9.25चा आहे. इथं मी 6 इंच मुंडा घेर टाकणार आहे, मुंड्याला आकार देण्यासाठी टाकणार आहे. इथून पण आपल्याला 6 इंचावर मार्क करून घ्यायची आहे. हे बघा इथं 5.5 इंचावर मार्क करायची. इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर इथं छातीचा चौथा भाग 10 टाकणार आहे मी. त्यानंतर 2 इंच मार्जिन. हे बघा 2 इंच मार्जिन. कमर टाकायचं इथं 8.5 टाकते मी कमर आणि 3 इंच मार्जिन. अशा प्रकारे इथं मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं 1.25 इंचावर मार्क करायचं आहे. हे बघा इथून मी 1.25 इंचावर मार्क करून घेतला आणि नंतर आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे आकार द्यायचा आहे. आता हे मी कट करून घेते. खालून थोडंसं कट करून घेते.
अशा प्रकारे हे कट करून घेतलं. त्यानंतर आपल्याला पुढचा भाग काढायचा आहे. तर पुढचा भाग पॅक आहे. काय बदल करायचे तर इथून मी 2.5 इंचावर मार्क करून घेणार आहे. हे बघा, इथून 2.5 इंचावर मार्क केली. त्यानंतर परत इथं पण 2.5 इंचावर मार्क करून घेतली आहे. आपला हा मागचा भाग आहे, लक्षात राहू द्या. आणि सरळ रेष मारून घ्यायची आपल्याला. इथं आपण दोन्ही बाजूने 2.5 मोजून घेतले. त्यानंतर आपल्याला 1.5 इंच खाली यायचं आहे. परत दोन्ही साईडने 1.5 इंच खाली यायचं आहे. हे बघा, मी इथून मोजून घेतलं 2.5 दोन्ही साईडला. त्यानंतर 1.5 इंच खाली येऊन सरळ रेषा मारून घ्यायची आहे पुढच्या भागाला आणि 1 इंच वजा करून घ्यायचे. सरळ तुम्ही 1 इंच वजा करू शकाल, पण दाखवायचा म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे केले. तर अशा प्रकारे इथं 1.5 इंच खाली यायचं आहे. जर तुम्ही दुसरा भाग वेगळा काढत असाल तर ही पद्धत करा तुम्ही. आता आपल्याला हे असं ठेवून घ्यायचं आहे, जसं आहे तसं ठेवून घ्यायचं आहे. आणि खाली 1.5 इंच सोडून, म्हणजे खाली 1 इंच सोडून जो भाग आहे आपला मागचा तो जसा आहे तसा ठेवून घ्यायचा आणि 1 इंच खाली सोडून मार्क करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि हे जे आहे ना, आपण जे मार्क केलेली बघा मागच्या भागाला, ते टॅप करून आखून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे, जेणेकरून लक्षात राहील आपल्याला. आता इथून आपल्याला आपण 1.25 इंच हे घेतले, तर इथं आपल्याला 1 इंचावर मार्क करून घ्यायचे एवढं आणि आकार द्यायचा आहे गळ्याच्या मुंड्याचा. आता आपण खाली 1 इंच हे एक्स्ट्रा सोडलं आहे बघा. हे 1 इंच आपण खाली सोडून दिलं इथं. आता परत ह्या बाजूला आपल्याला 1 इंच वरती घ्यायचं आहे, कारण हा आपण पुढचा भाग काढतोय. लक्षात राहू द्या, हा पुढचा भाग आहे आणि मागच्या भागाला आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे, याला आपण वजा करायचं आहे. इथं परत मी 1 इंच वजा करणार आहे. आता इथून 3.5 इंचावर मार्क करून घ्यायचं आपल्याला. हे बघा, 3.5 इंचावर मी इथं मार्क करून घेतलं. त्यानंतर आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे. हा आपल्याला योगपट्टीचा आकार द्यायचा आहे. आपण 4 टक्स करणार आहोत ना, म्हणून हा आकार दिला आहे मी. आता आपल्याला इथं पाऊण इंच, हे बघा छातीचा भाग आहे ना, तिथं आपल्याला पुढच्या भागाला पाऊण इंच वाढवायचं आहे आणि खालच्या बाजूला अर्धा इंच वाढवायचं आहे अशा प्रकारे हे वाढवून घ्यायचं आहे. इथं मी पाऊण वाढवलं आहे आणि इथं अर्धा इंच वाढवले. आता हे कटिंग करून घेते. अशा प्रकारे हे आपण कटिंग करून घेतलं. हे आता साईडला ठेवून घेते. आता योगपट्टी काढायची आपल्याला. योगपट्टी आपल्याला डबलची काढायची आहे. अशी घडी ठेवून घेतली मी. इथं मी 2.5 इंचावर मार्क करून घेते. हे बघा, इथं जॉईंट येणार आहे आणि मी हा काठ घेणार नाही आहे, तर त्यामुळे इथं मी 2.5 इंचावर मार्क केली. नंतर वरती 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहे. आता आपल्याला मागचा भाग घ्यायचा आहे. योगपट्टी काढायची सोपी पद्धत आहे. तर मागचा भाग असा ठेवून घ्यायचा आहे
आणि इथं मार्क करून घ्यायची आहे. आपल्याला काहीच वाढवायचं नाही, कमी करायचं नाही योगपट्टीला. फक्त इथं 1 इंच वाढवून घ्यायचं आहे, जे आहे तेच टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं परत आपल्याला 2.5 इंचावर मार्क करून घ्यायची आहे. सरळ रेषा मारायची आहे. अशा प्रकारे सरळ रेषा मारली आणि इथून 3.5 इंचावर मार्क करून योगपट्टीचा आकार दिला आहे मी. अशा प्रकारे योगपट्टीचा आकार दिला आहे. आता इथून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. हे कट करून घ्यायचं आहे कारण काठ मी घेणार नाही आहे. आता योगपट्टी कट करते मी. अशा प्रकारे ही योगपट्टी तयार आहे आपली. आणि हा पुढचा भाग आहे. हे बघा, अशी योगपट्टी लावणार आहे मी. आता मी ब्लाऊज कट करून घेते, म्हणजे आपलं जो मेन कपडा आहे तो कट करून घेते.